श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 42। श्री गणेशाय नमः। सद्गुरु प्राप्ती होईल आणि सद्गुरूची कृपा नेहमी राहील। दत्तात्रेय हा देव आहे जो दैवी त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा अवतार आहे। दत्त या शब्दाचा अर्थ दिलेला आहे। दत्ताला असे म्हटले जाते कारण दैवी त्रिमूर्तीने गुरु अत्री आणि माता अनुसूया या ऋषी जोडप्याला पुत्राच्या रूपात दिले आहे। तो गुरु अत्र्यांचा पुत्र आहे, म्हणून त्याचे नाव अत्रेय आहे। श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 42। श्री गणेशाय नमः। नामधारकाच्या विनंतीवरून सिद्ध श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या अनेक भक्तांपैकी एक तांत्रिक नावाचा वेणकर होता। त्याच्या भक्तीविषयी सांगू लागले। ते म्हणाले, बाळा ऐक, तांत्रिक नावाचा वेणकर स्वामींचा एकनिष्ठ भक्त होता। दिवसाच्या 3 प्रहरापर्यंत चरितार्थासाठी व्यवसाय करायचा। सायंकाळी मठात येऊन मठाच्या समोरील अंगण झाडून स्वच्छ करी। स्वामींना लांबूनच दंडवत घालून घरी जाई। असा त्याचा बरेच दिवस नित्य नियम चालू होता। एके दिवशी महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी गावातील काही लोक श्री शैल्य क्षेत्री जायला निघाले। त्यांच्याबरोबर तांत्रिकाच्या घरातील काही जण निघाले। त्यांनी तांत्रिकालाही चालण्याचा आग्रह केला, परंतु त्याने येण्यास नकार दिला। लोकांनी त्याची थट्टा केली आणि ती सर्वजण निघून गेली। तांत्रिक दुसऱ्या नित्याची सेवा करण्यासाठी मठात गेला। अंगण झाडू लागला। त्याला पाहून गुरुदेव म्हणाले, अरे तू सर्व मंडळी बरोबर यात्रेला का गेला नाहीस? श्री शैल्येश्वराचे दर्शन झाले असते, यात्रेचा आनंद मिळाला असता। यावर तांत्रिक म्हणाला, गुरुदेवा, मला तुमच्या चरणी सर्व तीर्थयात्रा केल्याचा आनंद मिळतो आणि पुण्य लाभ होतो, असे समाधान मिळते। मग व्यर्थ कशाला दूरचा प्रवास करण्याचे कष्ट घेऊ? तांत्रिकाच्या भक्तिभावाने स्वामींना कौतुक वाटले। श्री गुरूंनी त्याला जवळ बोलावले। त्याला थोडा चमत्कार दाखवावा असे त्यांच्या मनात आले। ते म्हणाले, मी तुला शैल्य पर्वताचे दर्शन घडविणार आहे। तू माझ्या पादुका जवळ बैस आणि त्या दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेव। त्याने श्री गुरूंना सांगितल्याप्रमाणे केले। स्वामी त्याला घेऊन मनोवेगाने श्री शैल्य क्षेत्री आले। तेथे आल्यावर स्वामींनी त्याला डोळे उघडायला सांगितले। त्याने डोळे उघडताच त्याला आपण श्री शैल्य पर्वतावर आहोत असे दिसले। हा भास आहे की सत्य आहे याबद्दल तो संभ्रमित होऊन आजूबाजूला बघतात श्री गुरु जवळ तो उभा आहे असे त्याला दिसले। तोच श्री गुरु त्याला म्हणाले, उठ। शौरविधी उरकून स्नान करून देवदर्शनाला त्वरित जा। तांत्रिक स्नानाला गेला। तेथे त्याला महाशिव यात्रेसाठी आलेले माता पिता नातेवाईक ग्रामस्थ भेटले। त्याला बघून त्यांना नवल वाटले। ते म्हणाले, अरे तू तर आमच्या बरोबर प्रवासात नव्हतास, मग दुसऱ्या कोणत्या मार्गाने कसा आलास? तो म्हणाला, मी श्री गुरु बरोबर काही क्षणात येथे त्यांनी मला आणले। त्याच्या बोलण्यावर लोकांना विश्वास बसला नाही। हा आपल्या बरोबरच थोडा मागाहून लपून आला असे। त्यांच्याशी आणखी काही न बोलता त्याने वेगाने क्षौर करून स्नान केले। फुले, अक्षता, बेलपत्री घेऊन तो पूजा दर्शन करण्यासाठी गेला। पूजा करताना त्याला शिवलिंगाजवळ सद्गुरूच दिसू लागले। तांत्रिकाने पूजा केली। प्रसाद म्हणून फळ देऊन तो बाहेर आला। श्री गुरु जवळ येऊन त्याने त्यांना नमस्कार केला व म्हणाला, स्वामी, मी श्री शैल्येश्वराचे दर्शन घेण्यासाठी पूजा करण्यासाठी मंदिरात गेलो, परंतु शिवलिंगाच्या ठिकाणी आपणच मला दिसत होतात। वास्तविक आपणच भगवान शिवाचे रूप असताना हे लोक श्री शैल्याचे दर्शन करण्यासाठी इतक्या दूर काय येतात? स्वामी म्हणाले, पुत्रा, तू म्हणतोस ते खरे आहे। ईश्वर जरी सर्वव्यापक असला तरी स्थान महात्म्य विशेष असते। प्रत्येकाच्या मनातील श्रद्धेची भावना त्या स्थानावर गेल्याशिवाय समाधान पावत नाही। माघ वद्य चतुर्दशीची जी शिवरात्र तिथी असते तिचे महात्म्य आणि स्थान महात्म्य बद्दल विशेष अशी एक कथा मी तुला सांगतो, ऐक। स्कंद पुराणात ही कथा आहे। पूर्वी किरात देशात विमर्शन नावाचा अत्यंत पराक्रमी शूर
प्रजाहित दक्ष होता. तो मृगया करून मांस भक्षण करी. दुराचारी परनारीरथ व्याभिचारी होता, परंतु शिवाचा परम भक्त होता. शिवरात्रीच्या दिवशी भक्तिभावाने शिवपूजा उपवास करी. भजनात तल्लीन होऊन जाई. त्याची पत्नी सुंदर सालस पतिव्रता होती. त्याच्या वागण्यातील गुण आणि दोष यांच्यातील विसंगती पाहून तिने एकदा आपल्या पतीला याबद्दलचे स्पष्टीकरण विचारले. तो म्हणाला, हा माझ्या पूर्वजन्माचा दोष आहे. मला पूर्वजन्मीचे ज्ञान आहे. पूर्वी मी पंपा नगरीत पुत्राच्या योनीत होतो. तेथे एक भव्य शिव मंदिर होते. एके दिवशी शिवरात्रीला अनेक लोक शिवलिंगाची पूजा दर्शनाला आले. मी सुद्धा इंद्रतिंड त्या मंदिराजवळ काही खायला मिळेल या आशेने गेलो. मला पाहून अपवित्र वाटून लोकांनी मला दोंडे घेऊन मारू लागले. जीवाच्या भीतीने मी धावू लागलो. बाहेर पडायला मार्ग नव्हता. प्रदक्षिणाच्या मार्गावरून मी पळत होतो. लोक मारित होते. त्या मारामुळे मी गतप्राण झालो. त्या दिवशी काही खायला न मिळाल्यामुळे दिवसभर उपवास घडला. शिवलिंगाची पूजा मी पाहिली, त्यामुळे दर्शन घडले. मारामुळे प्रदक्षिणा घडल्या. त्या पुण्यामुळे मी या जन्मी राजा झालो. माझ्या स्वभावात कुत्र्याचा अंश असल्यामुळे मी या जन्मी दुराचारी झालो. कुत्र्याच्या वासनेप्रमाणे माझी वासना अनिर्बंध आहे. पतीने स्पष्टीकरण केले. तेव्हा राणी कुमुदितीचे समाधान झाले. ते म्हणाले, तुम्ही सर्वज्ञानी आहात. माझ्याही पूर्वजन्माबद्दल सांगावे. तेव्हा राणीची जिज्ञासा जाणून राजा तिला पूर्वजन्माबद्दल सांगू लागला. तो म्हणाला, पूर्वजन्मी तू कबुतराची मादी होतीस. तू तुझ्या चोचीत मांसाचा तुकडा घेऊन उडत असताना घारीने तुझा पाठलाग केला. तू श्री शैल्य पर्वताभोवती पाठलाग चुकवण्यासाठी फेऱ्या घालीत होतीस. तेव्हा तू थकून शिवालयाच्या शिखरावर जाऊन बसलीस. तेथे घारीने तुझा चोचीने टोचून मारले. शिव मंदिराच्या कळसाला घडल्यामुळे पुण्यामुळे तुला राणीचा जन्म मिळाला आहे. राणी म्हणाली, आपल्या दोघांना यापुढील जन्म कोणते व कुठे मिळणार आहे त्याबद्दल आपण सांगा. राजा म्हणाला, यापुढे 7 जन्म मी राजा व तू माझी राणी म्हणून राहशील. कसे ते ऐक. मी यापुढे जन्मात सिंधू देशाचा राजा होईल. तू शृंजय देशीच्या राजघराण्यात जन्म घेऊन माझ्याशी विवाहबद्ध होशील. नंतर मी सौराष्ट्र देशाचा राजा, तू कलिंग देशाची राजकन्या होऊन मला पती म्हणून स्वीकारशील. त्यापुढील जन्मात मी गांधार देशाचा राजा असून तू मगध देशातील राजकुळात जन्म घेऊन माझ्याशी विवाह करशील. 5व्या जन्मात मी अवंती देशाचा राजा असेन आणि तू दशार्णवर राजकुळात जन्मलेली राजकन्या होऊन माझी प्रिय पत्नी होशील. 6व्या जन्मात मी आनर्द नावाचा राजा होईल. तेव्हा तू ययाती राजाची लाडकी कन्या होऊन माझी प्राणसखी होशील. 7व्या जन्मात मी पंड्या देशाचा राजा पद्मवर्ण असेल. तू वैदर्भ राज्य घराण्यात रूपवान कन्या म्हणून जन्म घेशील. त्यावेळी मी तुला स्वयंवरात जिंकून घेईल. तुझे नाव वसुमती असेल. आपण खूप वर्षे सुखाने राज्य करू. अनंत काळी पुत्राला राज्यावर बसवून अगस्ती ऋषी जवळ जाऊन ब्रह्म ध्यान उपदेश प्राप्त करून घेईल. पुष्कळ पुण्य संचय झाल्यावर आपण स्वर्गात सुखाने जाऊ. अशा रीतीने राजा विमर्शनाने श्रीशल्य पार्वतीची यात्रा राणी कुमुदीसह केली. तो दिवस शिवरात्रीचा होता. श्रीगुरु म्हणाले, तंतिका, कबुतराची मादी आणि कुत्रा यांना श्रीशल्य पर्वताची प्रदक्षिणा, शिवदर्शन, उपवास घडला. त्या पुण्याईने त्यांना 7 जन्मे राज ऐश्वर्य भोगायला मिळाले. जरी परमेश्वर सर्वव्यापक असला तरी स्थानाचे महत्व विशेष असते. म्हणून स्वतःचे घर गाव सोडून यात्रेला जे जातात ते योग्यच आहे. तू सुद्धा भीमा तीरावरील कलेश्वराची शिवपूजा करून शिवरात्रीला उपवास करत जा. एवढा उपदेश देऊन श्रीगुरूंनी तंतिकाला पुन्हा पादुका घट्ट धरून डोळे मिटायला सांगितले व क्षणात ते त्याला गाणगापुरास घेऊन आले. त्याला मठात जायला सांगून स्वतः संगमावर गेले. श्रीगुरु कुठे गेले म्हणून भक्त मंडळी त्यांना शोधत होती. तेवढ्यात त्यांना तांत्रिक दिसला. त्याने क्षौर केलेले पाहून त्यांनी विचारले, अरे सद्गुरू कुठे आहेत आणि तू क्षौर का केलेस? त्याने प्रामाणिकपणाने सत्य सांगितले की मी सद्गुरू बरोबर श्री शैल्य येथे महाशिवरात्री निमित्त यात्रेला गेलो होतो. तेथेच क्षौर केले. स्नान करून शिवलिंगाचे दर्शन घेतले. प्रसाद म्हणून दवणा अंगारा आणला आहे. लोकांना आश्चर्य वाटले.
ज्यांना श्री गुरूच्या सामर्थ्याची प्रचिती आली आहे त्यांचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला. भक्त मंडळी संगमावर श्री गुरूच्या पूजेसाठी गेली. शिवरात्री निमित्त श्रीशैल्य तीर्थाला यात्रेला गेलेली मंडळी आली. त्यांनी गावातील लोकांची खात्री पटवून दिली की श्री गुरु बरोबर तांत्रिक महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीशैल्य येथे दर्शनासाठी आले होते. तेथे त्यांची आणि आमची भेट झाली. सर्व भक्तांना श्री सद्गुरूच्या सामर्थ्याची पुन्हा प्रचिती आली. सर्वांना आनंद कौतुक वाटले. नामधारकालाही श्री गुरुच्या क्रियेची थोरवी प्रत्ययास आली. त्याची उत्सुकता वृद्धिंगत होत होती. त्याने सिद्ध मुनींना पुढे काय अपूर्व घडले ते सांगा म्हणून विनंती केली. अध्याय 43 समाप्त. तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.